जय शिवराय मित्रांनो, अडकलेल्या मान्सूनने पूर्व विदर्भातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांना खूपच परेशान केलेलं आहे। पण 6 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि पश्चिमी मराठवाड्यातल्या पश्चिमी विदर्भातल्या भागांना याचा बराचसा त्रास मात्र कमी होणार आहे। मित्रांनो, या पावसाला यायला कधी कधी 2ही वाजतात, 1:30 वाजतात, काही ठिकाणी 12-1 वाजताच पूर्व विदर्भामध्ये तो सुरू होतोय। पण मराठवाड्यामध्ये तो 2-3 वाजल्याच्या नंतरच त्याची सक्रियता आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली आणि तो मराठवाड्यामधल्या पश्चिमी भागांमध्ये, विदर्भातल्याही पश्चिमी भागांमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो 70% भागांना होतच नाहीये, की तुम्हाला मागे दिलेला शब्द होता। 70% म्हणण्यापेक्षा 80% भागाला तो झाला नाही, पण 20% भागांना मात्र मुसळधार बरसलाय, जोरदार बरसलाय। काही ठिकाणी नुसतं पत्रम पाणी सटकारा पडायसारखा बरसलाय, तर काही ठिकाणी चांदण भरती वाहुणीपर्यंत या पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये बरसलाय। पण आता पूर्व विदर्भातल्या पावसाला माघार घ्यायला, जो काही मान्सून अडकलेला आहे तो माघार घ्यायला अगदी 24 तास बाकी आहेत। या भागातला पाऊस हा माघार घेतोय। तर या भागामधल्या चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, त्यानंतर नांदेड पट्ट्यामध्येही अडकलाय, तर 6 तारखेला तोही तो माघार घेतोय। आता विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार मान्सूनच्या जाण्याची परिस्थिती किंवा ह्या 2-4 दिवसामध्ये वातावरणाची कशी क्रेज असेल त्याबद्दल आपण स्पष्ट बोलूयात। तसं पाहायला गेलं तर खान्देशच्या जिल्ह्यांना 6 तारखेला पावसाचा धाक तर नाहीच। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा जवळपास 6 ऑक्टोबरला पावसाचा फारसा मोठा धाक नाहीये। तिथे फक्त तुरळकच ठिकाणी धाराशिवमध्ये, सोलापूरमध्ये आणि सांगलीमध्ये सुद्धा 4 आणि 5 वाजता आभाळ उत्तरेकडनं येताना दिसेल आणि काही ठिकाणी पूर्वेकडनं येताना दिसेल। तर अशा लोकेशनला ढगांचा आकार थोडा मोठा असतो। अशा शेतकऱ्यांनी 3-4 वाजता थोडं सतर्क राहायचं। खानदेशला तर फारसा काहीच नाही, एखाद 2 ठिकाणी जळगावच्या आणि धुळ्याच्या भागामध्ये ढग चमकू लागतील, ते दुपारी किंवा 3 वाजता ऍक्टिव्ह होतील आणि एकदा ते विरघळून गेले की तुमच्या भागात ते परत संध्याकाळी सुद्धा येणार नाहीत। तर अशी परिस्थिती ह्या खानदेशची आहे, कारण की या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रात वारे आता थोडी जोराने वाहतील, त्यामुळे गरमीची लेवल थोडी मागे पुढे होऊ शकते। ठीक आहे, तर पावसाची भीती आता 6 तारखेपासून या पश्चिम महाराष्ट्राची आणि खानदेशची संपली। आता मेन पॉईंट होतोय जालना, बीड, लातूर, धाराशिव पट्टा, त्यानंतर परभणी पट्टा या भागांचा विषय। मित्रांनो, नांदेड आणि लातूरला थोडे अडथळे आहेत, पण या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2 ते 2:30 वाजेपर्यंत भीती नाही। खळेदळे करायचे, सकाळच्या पाळी लवकर निघायचे आणि 2:30-3च्या हिशोबामध्ये ती कामं आटपून घ्यायचे। तसंही 7 तारखेला तुम्ही बिंदास करू शकता, पण जर 6 तारखेला 6 ऑक्टोबरला हे करायचं असेल तर ह्या भागातल्या शेतकऱ्यांनी विनंती आहे। जालन्याचा पाऊस तर पहिलेही बराचसा कमी झालाय, आज पडतोच्या काही ठिकाणी गरजून पडलाय, पण ती टक्केवारी 80%पेक्षाही कमी होती। म्हणजे उघाड 80% आहे आणि 20% भागांनाच तो पाऊस होतोय, पण धाक मात्र सगळ्या शेतकऱ्यांना बसतोय, कारण की हे ढग कुठं पडल्याचं सांगता येत नाही। तर त्या ढगांमधनं सुद्धा दिनांक 7 ऑक्टोबरला सकाळपासूनच उघाड भेटणार आहे संबंध महाराष्ट्राला। त्यानंतर जो काही पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना परेशानी चालली, त्या सुद्धा जिल्ह्यांची परेशानी 7 तारखेपासून पुढे निघून जाणार आहे, 7 तारखेलाच निघून जाणार आहे। पण 6 तारखेला मध्यरात्री तो माघार घेईल, त्यामुळे 7 तारीख उजळली दिवसभरामध्ये जो पाऊस 20-25% किंवा 30-40% भाग घ्यायचा आहे, तो पाऊस फक्त 1% येऊन पोहोचेल। म्हणजे कुठेतरी बनला आणि कुठेतरी पडला अशा हिशोबाचं आहे। अशी परिस्थिती जी उघाड मिळाली जालन्याला आतापर्यंत, जी उघाड मिळाली आहे बुलढाण्याला, जी उघाड मिळाली जाफराबाद भोकरदनला, ती उघाड आता मिळणार आहे पूर्व विदर्भाला, तेही 5-7 दिवस, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाही। तर आता बुलढाणा जिल्हा असेल, धाराशिव पट्टा असेल आणि अनेक भाग असतील, हे आता मध्यंतरी 2 भागाचे 2 तुकडे आहेत। पण धाराशिव, सोलापूर आणि सांगली पट्टा, कोल्हापूर पट्टा यांना 11 आणि 12 तारखेच्या हिशोबामध्ये थोडं वातावरण कर्नाटकमध्ये जास्त झाल्यामुळे ह्या भागांना पावसाची शक्यता राहू शकते, पण याचा विदर्भाला आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या खानदेशला सुद्धा याचा फटका बसणार नाही। एकंदरीत शेवटची राहिलेली 6 तारीख कशी बशी तरी सहन करा, पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना आव्हान असेल। नंतर तुम्हाला सोयाबीन काढायला, सोयाबीन सोंगायला, कापूस काढायला भरपूर असा वेळ मिळणार आहे। दिवाळीच्या अपडेट संदर्भात जो पाऊस ज्या बाबतीत तुम्हाला मागे सुद्धा महिन्यात सांगितली, की दिवाळीमध्ये सुद्धा पाणी आहे, तर तो पाणी सुद्धा येण्याचे चान्सेस आहेत, पण आपण त्याची फिक्स गॅरंटी किंवा फिक्स तो येणारच आहे का किंवा तो धाकच आहे, काय होतं आम्ही पाऊस सांगितला की मजूर काय करतात, थोडेसे नखरे करायला लागतात, की 10 रुपयाचा 10 रुपये वेचणीला चालू वाटतात कापूस, 12 मागतात, 11 मागतात। त्यांनाही सांगितलंय वारंवार की तुम्ही यांना सहकार्य करा, हे दिवस वाईट झाले शेतकऱ्यांवरती, तर ते सुद्धा शेतकरीच आहेत, पण या दोघांचं संगमत होऊन थोडंसं हिशोबाने घ्या। तर ह्या काळामध्ये त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे। तर पावसाची रिअल शेत तुम्हाला सगळ्यांना समजली असेल। पुन्हा जाता जाता एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय की पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश, त्याबरोबर दक्षिण महाराष्ट्रातल्या पावसाचा प्रमाण आता जवळपास 24 तासामध्ये जी काही 10-20% भागांना पडायचा तो आता कमी होणार आहे। 6 तारखेचा पाऊस नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, भंडारा या भागात देखील समाविष्ट आहे। तर जय शिवराय, धन्यवाद।